वेलकम टू नीता झोन. छान तोंडाला पाणी सुटलं ना. उन्हाळ्यामध्ये कुल्फी खायची मजा औरच. तर त्याची आज आपण रेसिपी बघणार आहे. सर्वात आधी त्याला लागणारे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी हे बारीक करून घेतलेले आहेत. काजू त्या मशीननंच बारीक केलेले आहेत आणि आता बदाम बारीक करून घेऊयात. हे आधीच करून ठेवली ना तयारी तर फास्ट होतं. दूध, कस्टर्ड पावडर, साखर, वेलदोडा पूड, बदाम आणि काजूचे हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर आपण घेऊया. साधारण पोहे खायच्या चमच्यानं 4 चमचे. ह्याच्यात थोडं दूध घालून घेऊया आणि उरलेलं दूध ह्याच्यामध्ये तापवत ठेवूया. थोडंसं दूध मी ह्या कस्टर्ड पावडरमध्ये घालून घेतलेलं आहे. त्याची छानशी आपण पेस्ट करून घेऊया. उरलेलं दूध तापवत ठेवलेलं आहे. माझ्याकडे अशी मातीची भांडी आहेत. हे आता छान उकळू द्या. मग आता दूध तापेपर्यंत आपण साखरेचं कॅरमल करून घेऊया. त्याच्यामध्ये ही जी साखर आहे ती टाकली आहे. आता बारीक गॅस करून फक्त साखर मी न हलवता याच्यात ठेवली आहे. आपोआप साखर जशी वितळेल त्याला छान ती कॅरमलाइज होईल. यामध्ये मिल्क पावडर सुद्धा आपण कस्टर्ड पावडर जशी घातली ना तशी मिल्क पावडर सुद्धा त्याच प्रमाणामध्ये घालू शकतो. आता अमेझॉनवरनं मी हे कुल्फी स्टँड मागवलेलं आहे. आता फर्स्ट यूज आहे त्यामुळे कापून हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. धुवून पुसून घ्यायचं आहे. स्टँड घेतलं आता हे साबणाच्या पाण्यातून एकदा मी काढलंय. आता हे स्वच्छ पाण्यातून एकदा काढून घेऊया. आता ह्या दुधामध्ये ही जी आपली कस्टर्ड पावडर आहे मिक्स केली ते मिक्स करूया छान. आणि त्यातले फोडून अदरवाईज मग गाठी तयार. कस्टर्ड आहे ते आपण फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात आणि त्यात हलवायचं आहे. पूर्ण छान दूध जाडसर होईपर्यंत हलवत राहायचं. सतत याकडे लक्ष देतच हे फिरवत राहायचं आहे, नाहीतर दूध उतू जाऊ शकतं. एक 2-3 उकळे आल्या की मग आपण त्याच्यामध्ये कॅरेमलाइज टाकणार आहे. एकही गुठळी झालेली नाही. आता छानसं दूध उकळू यायला लागलेलं आहे. दूध उकळायला लागल्यानंतर 1 मिनिट पुन्हा आपल्याला हे हलवायचं. आता मगाशी मी फक्त साखर ठेवून दिलेली होती, तुम्ही पाहू शकताय. अजिबात साखर हलवलेली नाही आहे. आपोआप त्याला गोल्डन रंग यायला लागलेला आहे. गॅस बारीक आहे. आता रंग असा छान गोल्डन आलेला आहे. आता आपण थोडं हे हलवूया, नाहीतर मग करपतं. गोल्डन रंग येऊन ती साखर त्याच्यामध्ये विरघळायला हवी. खूप जर पुढं गेलं तर मग काळपट रंग यायला लागतो. तर मस्त आपलं कॅरमल तयार झालेलं आहे. साखर पण विरघळलेली आहे. आता गॅस बंद करते मी. याच्यापेक्षा पुढं गेलं तर मग काळं होतं बरं का. दूध पण छान उकळलेलं आहे. उकळी यायला लागून जवळजवळ 1 मिनिट झालेला आहे. आता हाही गॅस मी थोडा बारीक, एकदम बारीक ठेवणार आहे, कारण कॅरेमल त्याच्यात आपण ओतू ना तेव्हा पुन्हा उकळी येते त्याला. आता हे कॅरेमल कॅरेमल ह्याच्यामध्ये ओतायचंय. हळूहळू ओतायचं, नाहीतर उतू येतं. मग दूध उतू येतं रे बाळा. कॅरेमल हळूहळू मध्ये ओतून घ्यायचं. थोडं दूध टाकणार आहे मी आणि तेही याच्यामध्ये ओतून घेणार आहे.
आता कॅरमल टाकल्यामुळं रंग कसा छान तुम्ही पाहताय, एकदम कुल्फी असा रंग आलेला आहे. आता त्यात आपण ही वेलदोड्याची पूड टाकून घेऊयात आणि काजू आणि बदाम जे आपण बारीक त्या मशीनच्या साह्यानं करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकणार आहे. थोडं ठेवणार आहे मी आणि ह्याच्यात घालणार आहे, म्हणजे 3/4 ह्याच्यात टाकायचं आहे आणि 1/4 आपल्याला प्रेझेंटेशनसाठी ठेवायचं. ओके, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकूयात. खूप सुंदर, अगदी घरच्या घरी सुंदर अशी कुल्फी बनवता येते. एक मोठी कढई घेतली, त्यात पाणी गार एकदम थंड असं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते भांडं मी आता पॉट इन पॉट ठेवणार आहे की जेणेकरून पटकन ते गार होईल. हे माझ्याकडं केशर सिरप आहे, ते आपण थोडं घालूयात, अगदी थोडं. आता गार होऊ द्यावं. आता या कढईमध्ये हे भांडं ठेवलेलं आहे. रंग तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असा रंग आलेला आहे. आता मिश्रण बिलकुल गार झालेलं आहे, ते आपण आता ह्या साच्यामध्ये भरून घेऊयात. आता ह्याची टोपणं आपण लावूया. आता हे फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं 6 ते 7 तास. हे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. आता 5 तासला लावते थोडं. आता 6 ते 7 तास झालेले आहेत. आता आपण बघूया कुल्फी रेडी झाली आहे का आपली. अरे वा, नक्की करून पहा. फॉलो नीता झोन, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.